आपले सण खरं तर किती अर्थपूर्ण आहेत नाही, पण आजच्या काळात सण साजरे करण्याचे स्वरूप मात्र बदललं आहे. विभक्त कुटुंब पद्धती तसेच सोशल मीडिया यांचा वाढता प्रसार आणि प्रचार या दोन मुख्य कारणाने एकत्र येणं दुरापास्त झालं आहे. नातेसंबंध दुरावत चाललेत. तसंच सुट्टी म्हटलं की बाहेरगावी जाणं, पार्ट्या करणं हे सण साजरे करण्याची व्याख्या झाली हल्ली. फक्त गुढीपाडवाच नाही तर आपले सगळे सण जे आपण वर्षभर साजरे करतो त्यामध्ये सगळ्यांनी एकत्र यायला हवं आणि आनंद साजरा करायला हवा. आपल्या कुटुंबापुरताच मर्यादित न ठेवता एकत्रित येऊन सर्व सण साजरे करायला हवेत आणि हाच संदेश आपले सण सर्वदा देत असतात. गुढीपाडव्याला शोभायात्रा काढल्या जातात, मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळे संघटित होण्याची भावना वाढीस लागते आणि एकत्रित सण साजरे करण्याचा हेतू साध्य होतो. त्यामुळे अशा शोभायात्राही काढल्या पाहिजेत. आपण खरंच किती भाग्यवान आहोत की आपल्याला असा सांस्कृतिक वारसा लाभलाय आणि आपल्या पूर्वजांनी तो पुढे चालवलाय. आता आपली जबाबदारी आहे की आपला हा वारसा, आपली ही परंपरा पुढच्या पिढीला आपण सुपूर्द करून तो पुढे चालवण्यासाठी सक्षम केले पाहिजे. त्यांना त्याचे महत्त्व कळले पाहिजे, आपण कळवले पाहिजे. आणि म्हणूनच आजचा हा सर्व प्रयत्न. खरं आहे, बहुआयामित्वाने नटलेला हा गुढीपाडवा आनंदाचा, उल्हासाचा आणि सृजनाचा सोहळा, नवनिर्मितीचा हा क्षण, एकूणच काय तर मानवी जीवनाच्या तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्य स्रोताचा हा उगम दिन. जीर्ण संपून अंकुराची रुजवात करणारा हा दिवस, चैतन्याचं प्रतीक असणारा गुढीपाडवा आज काळानुसार बदलून प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपुलकीच्या शुभचिन्हांची रांगोळी काढून संकटात सापडलेल्या शेजारी व आप्तस्वकीयांसाठी मदतीची फुलमाळ आणि शब्दातील गोडवा जपत साखरगाठी घालून द्वेष, राग, लोभ यावर अक्षदा वाहून मनामनात माणुसकीची गुढी उभारावी आणि समाजभान जागृत करून विकारांवर विचारांचा विजय मिळवून नवयुगाची सुरुवात करून शालिवाहनाप्रमाणे खंबीर आणि तेजस्वी नेतृत्व निर्माण करण्याचा संकल्प करूयात. विचार, चिंतन, मनन करूयात. ही गरज आहे, कारण सांस्कृतिक वारसा जपत अनादिकालापासून चालत आलेली ही परंपरा पुढं नेणं हे आपलं काम आहे. आपल्या पुढच्या पिढीचं आहे. त्यांच्या हातात आपल्याला ही गुढी द्यावयाची आहे आणि त्यांनी या गुढीला पुढे न्यायचे आहे. तरच नवचैत्र पालवी फुललेली अनुभवता येईल. सर्वांना नववर्ष दिनाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानाने करणार आहोत. तर भावना आणि अवंती पसायदान म्हणत आहेत.